मंडळी नमस्कार, मी सुचरिता काळे. माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 6 भाग आपण ऐकले. 6व्या भागात आपण पाहिले की शेखर घरापासून तुटत होता आणि इकडे अजयने पण अर्पिताला घटस्फोट द्यायचा निर्णय घेतला होता. पुढे काय होतं बघूया या भागात. चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 7वा भाग. आई, ही बघ माझी बार्बी डॉल. मला आणि शाल्मलीला आजोबांनी बार्बी डॉल घेऊन दिली आणि शैलेश दादाला क्रिकेटची बॅट. तनया प्रीतीला आपली बार्बी डॉल दाखवू लागली. पुस्तकं आणायला शाल्मली आणि शैलेश पण आले होते? हो, आम्ही शाळेची पुस्तकं, युनिफॉर्म सगळंच आणलं. आजोबा म्हणाले अजून गर्दी नाही आहे तोपर्यंत घेऊन टाकू म्हणून. शैलेश आणि शाल्मलीला पण सगळं विकत घेऊन दिलं. हो, आणि आम्ही शहाण्यासारखं वागलो म्हणून आम्हाला बार्बी डॉल आणि शैलेश दादाला बॅट दिली. तनया आपली बाहुली घेऊन बाहेर गेली. बघितलात काय? प्रमोदने वर्तमानपत्रातून डोकं वर काढलं. बाबा शाल्मली आणि शैलेशला पण घेऊन गेले आणि वर त्यांच्यासाठी तनया एवढ्याच वस्तू खरेदी केल्या. मग काय झालं? ती पण त्यांची नातवंडच आहेत ना. राहायचं आपल्याकडे आणि कौतुक त्या नातवंडांचं. प्रीती धुसफुसली. चुकीची दुरुस्ती करतो. ते आपल्याकडे राहत नाहीत, आपण त्यांच्याकडे राहतोय. प्रमोदने पेपरची घडी घातली. तेच ते, पण त्यांनी तनयाला पण घेतलं की सगळं? तुमच्याशी काही बोलण्यात अर्थच नाही. प्रीती पाय आपटत तिकडून निघून गेली. प्रमोद आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. नक्की हिला काय पोचतंय? रविवार असल्याने शेखर अवघडल्यासारखा पेपर डोळ्यासमोर घेऊन बसला होता. आताशा त्याला आपलंच घर परकं वाटू लागलं होतं. घरात घडणाऱ्या घटनांबद्दल अनभिज्ञ असणारी शाल्मली आपली बार्बी डॉल बाबांना दाखवायला आली. बाबा, आपले आजोबा आहेत ना, त्यांच्याबरोबर आम्ही बाजारात जाऊन पुस्तकं, वह्या, स्कूल बॅग घेऊन आलो. तर आजोबांनी मला आणि तनयाला बार्बी डॉल आणि दादाला क्रिकेटची बॅट घेऊन दिली. तुमची शाळेची खरेदी झाली सुद्धा? शेखरने आश्चर्याने विचारले. हो, सगळी खरेदी झाली. दादाची उद्यापासून शाळा सुरू होणार आहे ना. शेखरला विलक्षण अपराधी वाटले. आपल्या मुलांच्या शाळेचीही आपल्याला खबर नसावी. इतकं बेफिकीर वृत्ती चांगली नाही. शैलेश, बघू पुस्तकं. 9वी म्हणजे 10वीचा पाया असतो. गणित आणि सायन्सवर आत्तापासूनच जोर द्यायला हवा. हो बाबा, आमचे सर सुद्धा तेच सांगतात. तुला काही अडचण आली तर मला विचारत जा. आई जगदंबे, माझ्या लेकाचा संसार असाच सुखाचा राहू दे ग बाई. शोभाताईंनी जगदंबेला हात जोडले. अर्पिताचे सासू सासरे गावी निघून गेले होते. उरले होते फक्त तिचे आईवडील. नालायक मुली, या वयात आम्हाला असे दिवस दाखवतेस? अर्पिताची आई कडाडली. तुला काय कमी केलं अजयरावांनी की तू शेण खायला बाहेर गेलीस? इतका समजूतदार जावई दिवा घेऊन गेलं तरी मिळणार नाही आणि तरी तू खुश नाहीस. याद राख, आमचं घर तुला बंद आहे. अशा नतद्रष्ट बाईसाठी आमच्या घरात येण्यास मनाई आहे. तो कडकडावी तशी अर्पिताची आई कडाडत होती. अर्पिताच्या कानात तिचे शब्द शिरत होते की नाही कुणास ठाऊक. का तिला खात्री होती शेखर तिच्यासाठी धावून येईल म्हणून? कसं काय निभावणार आहेस बाई आयुष्य? अजून किती वर्ष जगायची बाकी आहेत. कशी काय निभावशील? तू तर नोकरीही करत नाहीस. अर्पिताची आई हताशपणे म्हणाली. फक्त 1 आठवड्याचा अवधी दिला आहे तुला तुझी व्यवस्था बघण्यासाठी. तरी बरं, तुझे कपडे, लागतील ती भांडी कुंडी काहीही नेण्याची तुला मुभा दिली आहे. पण तू जाशील कुठे? अर्पिताची आई डोकं धरून बसली होती. समजा मी अजयला घटस्फोट दिलाच नाही तर? अगं नालायके, असं तू कसं करू शकशील? अजय रावांनी तुझे आणि त्या तुझ्या कोणाचे फोटो काढले आहेत ना, त्यांनी एक खाजगी गुप्तहेर लावला होता ना त्यांनी तुमच्या मागे. जर तू बऱ्या बोलाने घटस्फोट दिला नाहीस तर ते तुमचे नको त्या अवस्थेतले फोटो प्रसिद्ध करतील अशी धमकी दिली आहे ना. त्यांना इतकं भडकलेलं आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं. ते आपली धमकी खरी करतील आणि अख्ख्या समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुलाही आणि आम्हालाही. तुझ्या दादाने तर आधीच सांगितलं आहे की तेजश्रीला कुठल्याही परिस्थितीत घरी नका आणू म्हणून. आई बाप म्हणून जीव ती तुटतो ग आमचा तुमच्यासाठी.
बाई, कुठेही राहा पण व्यवस्थित राहा. अर्पिताचे आई वडील गावी जायला निघाले. आई जाताना सारखी डोळे पुसत होती, तर वडील ओठ आवळून गप्प उभे होते. अजयचे आई वडील आधीच निघून गेले होते. दोन्ही बाजूच्या आई वडिलांना अर्पिताचे बेताल वागणे, अजयची घटस्फोटाची मागणी सारेच असह्य झाले होते. उतार वयात असे धक्के पचवणं फार कठीण जातं. अनुज आणि अंगद शाळेला गेले होते, तर अजय ऑफिसला. अर्पिता एकटीच होती घरात. तिच्यासमोर प्रश्न होता, पुढे काय? कुठे जायचं? कुठे राहायचं? आता एकमेव आधार होता तो म्हणजे शेखर. शेखरला भेटून आपल्या घरात घडलेल्या घडामोडी त्याच्या कानावर घालायला हव्यात. तो सुद्धा पार्टनर इन क्राईम आहेच की. अर्पिताने घड्याळात वेळ बघितली. शेखरचा लंच ब्रेक झाला असेल. तिने लँडलाईनवरून शेखरला फोन लावला. हॅलो शेखर, अगं तू कुठे आहेस? मी तुझी केव्हापासून वाट बघतोय. मला बरं वाटत नाहीये. अर्पिताने कणल्यासारखा आवाज काढला. काय झालं राणी? शेखरचा काळजी भरला आवाज ऐकून अर्पिता मनाशी हसली. बाण योग्य ठिकाणी लागला होता. आज ऑफिस सुटल्यावर आपण नेहमीसारखं कॅफे गुडलकमध्ये भेटायचं का? अगं पण तुला बरं नाही आहे ना? अर्पिता भानावर आली. तसं बरं नाही आहे रे, पण महत्त्वाचं काम आहे म्हणून येते कसं तरी करून. खोल आवाज काढत अर्पिता म्हणाली. बरं, भेटूया कॅफे गुडलकमध्ये. शेखरने फोन ठेवला. काय झालं असेल तेजूला? शेखर चिंतातूर झाला. खरं म्हणजे शोभाताईंनी त्याला औषधं आणायला सांगितली होती, पण अर्पिताचा आवाज ऐकल्यावर शेखर त्याचं काम विसरून गेला होता. ऑफिस सुटल्यावर त्याने आपली गाडी कॅफे गुडलकच्या दिशेने हाणली. काय बरं महत्त्वाचं काम असेल तेजूचं? शेखर तिच्या नुसत्या आठवणीने मोहरला. अजून आला नाही बघ हा मुलगा. त्याला अगदी बजावून सांगितलं होतं की ही औषधं फक्त तुझ्या ऑफिस जवळच्या केमिस्टकडे मिळतात, तर आठवणीनं घेऊन ये. पण अजून याचा पत्ता नाही. शोभाताई पुटपुटत गॅलरीतून घरात आणि घरातून गॅलरीत फेऱ्या मारत होत्या. जसजसा उशीर होऊ लागला तशी त्यांची अस्वस्थता वाढत चालली होती. त्यांनी मुद्दामच शेखरला त्याच्या ऑफिसजवळून औषध आणायला सांगितले होते, म्हणजे ते आणण्याच्या नादात तो त्या बाईला विसरला असता. पण त्यांची आशा फोल ठरणार अशी लक्षणं दिसू लागली होती. आजी, कुठली औषधं आहेत? मला प्रिस्क्रिप्शन दे. मी बघतो जवळच्या केमिस्टकडे मिळत आहेत का ते. शैलेशने औषधांच्या कागदासाठी आजीपुढे हात केला. जाऊ दे, शेखर आला की त्यालाच सांगते. अरे, ही औषधं तुझ्या बाबांच्या ऑफिसजवळच फक्त मिळतात. शोभाताईंच्या स्वरात निराशा डोकावत होती. शीतल आतून शोभाताई आणि शैलेशचे बोलणे ऐकत होती. आजही शेखरला उशीर झाला होता. ती विषण्णपणे हसली. एखादाच दिवस असा येतो की गाडं लाईनीवर येतंय असे वाटेपर्यंत परत कुठेतरी फिसकटतं. शीतलला शेखरच्या अशा बदफैलीपणाचा वीट येऊ लागला होता. किती दिवस सहन करायचं याचं बाहेरख्याली वागणं. केवळ मुलं आहेत म्हणून काहीही खपवून घ्यायचं. मला काही आत्मसन्मान आहे की नाही? नवरा म्हणून वाटेल ते सहन करायचं. मला काहीच किंमत नाही या संसारात. माझा विचार याच्या मनात कधीच येऊ नये. मला कायम गृहीत धरून चालला आहे शेखर. मग इतकी वर्ष मी काय उगाच झक मारत होते? शीतल भानावर आली. सोज्वळ शीतलच्या मनात आता संतापाचं स्फुल्लिंग पेटू लागले होते. शेखरच्या वागण्याचा शेवट काय? मी केवळ अन्याय सहन करत जगत राहायचं का? म्हणून मला माझी मतं नाहीत? बघेन आणि सरळ घटस्फोट. तो शब्द डोळ्यासमोर आला आणि शीतल नखशिखांत हादरली. हे असं माझ्या आयुष्यात घडणार असेल, आणि समजा घडलं तर ते मी सहन करू शकेन? मग मुलांचं काय? आईंचं काय? आणि माझं? देवाब्राह्मणांना साक्षी ठेवून शपथ घेतली आहे की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही एकमेकांना साथ देऊ. त्या शपथेचं काय? शीतल विचारांच्या आवर्तात हेलकावे खाऊ लागली. अर्पिता आणि शेखर त्यांच्या नेहमीच्या कॅफे गुडलकच्या कोपऱ्यात समोर कॉफीचा कप घेऊन बसले होते. शेखर, मला अजयने धमकी दिली आहे की त्याला घटस्फोट हवा आहे म्हणून. डोळ्यात पाणी आणून स्वरात शक्य तितकं कारुण्य आणत अर्पिता म्हणाली. काय?
घटस्फोट घेणार? छे, शक्यच नाही. अजय मुलांना सोडून राहू शकेल असं वाटत नाही. तो मुलांना त्याच्याजवळ ठेवून मला घटस्फोट देणार आहे. रुमालाने डोळे पुसत अर्पिता म्हणाली. कसं शक्य आहे ते? तो एकटा मुलांना कसं सांभाळू शकेल? शेखरचा फोकस आपल्यावरून मुलांकडे वळतो आहे हे लक्षात घेऊन अर्पिता पुन्हा हुंदके देत बोलू लागली. मला त्याने 1 आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. तेवढ्या वेळात मी कुठे जाऊ? घर कसं शोधू? शेखरने मनात पटापट निर्णय घेतला. तू त्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये शिफ्ट हो. नाहीतरी मी त्या आजोबांना डिपॉझिट आणि 1 महिन्याचे भाडे दिले आहे. एकटी? शेखर गडबडला. बाईने असं शहराच्या टोकाला बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये राहणं किती मुश्किल आहे हे त्याच्या लक्षात आले. मग काय करूया? तू पण माझ्याबरोबर तिकडे राहायला चल. अर्पिताचा लाडी घट्ट बघून शेखर विचारात पडला. उशिरा येण्यासाठी ऑफिसचं कारण सांगता येत होतं, पण आता काय कारण सांगावं? शेखर विचारात पडला. एक ऑक्टोपस त्याच्या भोवती घट्ट विळखा घालण्याच्या तयारीत होता. शोभाताई बाहेरच्या सोफ्यावर बसून जपमाळ ओढत शेखरची वाट पाहत होत्या. दाराची कडी हलकेच वाजली तशी त्यांनी पटकन जाऊन दार उघडले. दारात अर्थातच शेखर उभा होता. माझी औषधं आणलीस का? शेखर गोरामोरा झाला. अर्पिताच्या नादात तो आईची औषधं विसरून गेला होता. उद्या नक्की आणतो. आज जरा मीटिंगमध्ये होतो. कोण होतं मीटिंगला? आईच्या प्रश्नावर शेखर दचकला. स्वतःला सावरत त्याने शिताफीने विषय बदलला. शाल्मली झोपली का? आणि शैलेशचा क्लास रेग्युलर जातो की नाही? आज कशी काय मुलांची आठवण झाली? शोभाताईंनी तिरकस प्रश्न केला. उद्या मला लवकर उठून ऑफिसला जायचं आहे. मी पटकन जेवून घेतो आणि झोपतो. शेखर हातपाय धुवायला गेला. शीतलने बेडरूमला आतून कडी घातली होती. शेखरचा निरुपाय झाला. डायनिंग टेबलवर झाकून ठेवलेले गारढोण जेवण त्याच्या घशाखाली उतरेना. नेहमी शीतलच्या हातचं गरमागरम जेवायची सवय होती ना. बाहेरच्या सोफ्यावर तो लवंडला, पण काही केल्या त्याला झोप येईना. शीतल आत्तापर्यंत कधीच अशी फटकून वागली नव्हती. पराग, अरे शेखर तुझा मित्र आहे. जरा समजूत घाल त्याची. इतका सरळ मार्गी मुलगा असा कसा बहकला तेच कळत नाही. सुनंदाताई चिंतातूर झाल्या होत्या. हे फार मोठं मायावी जाळं असतं आई. एकदा माणूस त्यात अडकला की त्यातून बाहेर पडणं मुश्किल. एवढा हुशार, शिकला सवरलेला मुलगा, 2 मुलांचा बाप, तरी असा बदफैलीपणा करावा? काही प्रश्नांना उत्तरच नसतं आई. अरे पराग, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? त्याला उपरती झाली तर कदाचित त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल. बघतो प्रयत्न करून. सुधारला तर ठीकच आहे, नाही तर... शुभ बोल बाबा. त्या शीतलकडे बघून वाईट वाटतं. बिचारी अगदी साधी सरळ आहे. बाहेरच्या जगाचा फारसा अनुभव नाही. आई, आजकाल साधं राहणं चालत नाही. थोडंसं चॅप्टरच राहावं लागतं. तिच्या स्वभावातच नाही असा विचार करणं. मग तिला शिकावं लागेल, नाहीतर तिचा निभाव लागणार नाही. कशाला सारखं निगेटिव्ह बोलतोयस? तुझ्या हॉस्पिटलमधून वेळ काढ आणि मित्राला कानपिचक्या दे, समजलं? सुनंदाबाईंनी समारोप केला. अर्पिताला प्रश्न पडला होता, कुठल्या वस्तू घेऊन जाव्यात? कपडे सगळेच न्यावेत, शिवाय पर्सेस, मेकअपचे सामान, सोन्याचे दागिने अजयने आधीच बँकेच्या लॉकरमध्ये टाकलेत. वेगवेगळी मंगळसूत्र आणि खोट्या ज्वेलरीची आवड असल्याने सोन्याच्या दागिन्यांची कधी निकडच वाटली नव्हती. पण आता मात्र वाटतं की ते दागिने आधीच काढून आणायला हवे होते. बरोबर नेता आले असते. भांडी-कुंडी फार काही लागणार नव्हती. नाहीतरी आपल्याला स्वयंपाकाची फारशी आवडही नाही. दार लॅचकीने उघडून अंगद घरी आला. आईला बघूनही त्याने न बघितल्यासारखे केले आणि घरातील डबे धुंडाळून खायला काही आहे का ते शोधू लागला. अंगद, अरे वरच्या बाजूला डब्यात बिस्किट. मी माझं शोधून घेतो, तू नको लक्ष घालूस. माझं मी मॅनेज करतो. अंगदने पुढे येणाऱ्या अर्पिताला वाटेतच थोपले. अडनिड्या वयाच्या मुलांना आपल्या आईबद्दल नको ते कळून चुकले होते.
हळूहळू शेखर आणि अर्पिता आपापल्या कुटुंबापासून दूर होत चालले होते. ते नेवाळकर गुरुजी आहेत ना, त्यांना शीतलची आणि शेखररावांची पत्रिका दाखवली. मधले काही दिवस त्रास होऊ शकतो, पण नंतर सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणालेत ते. आणि हा अंगारा लावायला दिला आहे त्यांनी. शीतलची आई शेजारच्या काकूंबरोबर एका गुरुजींकडे जाऊन आली होती. काही दिवस शीतलला बोलावूया का आपल्याकडे? सुट्टीतही आली नाही बिचारी. माहेर जवळ असल्याचा तोटाच म्हणायचा हा. अजिबात राहता येत नाही तिला. शीतलचे बाबा म्हणाले, लगेच वहिनीबाईंच्या कपाळाला आठ्या पडतात ना. स्वतः किती वेळा जाते नणदेच्या घरी हक्काने पुख्खा जोडायला, पण आपल्याकडे ती येणार म्हटल्यावर बयेची आदळआपट सुरू. तो बायकोचा बैल प्रमोदसुद्धा बायकोला चकार शब्दाने सांगत नाही. शीतलच्या आईचा फणफणाट चालू होता. दुभत्या गाईच्या लाथा गोड. कमावती बायको आहे ना. पैशांचा छणछणाट आवाज मुका करतो. शीतलवर आलेल्या बिकट प्रसंगाचा राग बिचाऱ्या प्रमोदवर निघाला होता. दोघेजण लेकीवर आलेल्या संकटाने चिंतित झाले होते. कपाळाला हात लावून बसले होते. मी घरून निघताना तुला ऑफिसच्या फोनवर कळवते. तू माझं सामान घ्यायला नाक्यावर ये. अर्पिताचा निरोप मिळाला. शेखर ऑफिस सुटल्यावर अर्पिताने सांगितल्याप्रमाणे नाक्यावर गेला. अर्पिता आपल्या मोठमोठ्या बॅग घेऊन तयारच होती. एका टॅक्सीच्या टपावर सामान चढवून दोघेजण आउट हाऊसच्या दिशेने निघाले. बापरे, एवढं सामान? बंगल्याचे मालक सामान बघून म्हणाले. त्यांना टाईमपासचं साधन मिळालं होतं. नाहीतरी त्या रिकाम्या बंगल्याच्या सोसायटीत वेळ कसा घालवायचा हा मोठा प्रश्नच होता. बॅगांमध्ये काय काय भरलं आहे ते डोकावून बघण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. हो, थोडीफार भांडी कुंडी, कपडे, इतर सटरफटर, शेखर तुटकपणे म्हणाला. त्या म्हातारबुवांना फुटवायचं तो कारण शोधत होता. काका, इथे कुठे फक्कड चहा मिळेल का? फारच तल्लफ आलीये हो. इथे कुठे मिळणार चहा? ही सोसायटी शहराच्या एका टोकाला. कसला चहा आणि कसलं काय? त्यापेक्षा मीच तुम्हाला मस्तपैकी चहा करून आणतो. काका तुरुतुरू आपल्या घराकडे पळाले. शेखरची युक्ती सफल झाली होती. अर्पिता आणि शेखर भराभर सामान लावू लागले. एका तासात सामान लागले. होतंच काय सामान? कपडे आणि भांडी. काकांच्या हातचा चहा पिऊन शेखर निघाला आणि एकटी राहण्याच्या कल्पनेने अर्पिताला कापरच भरलं. गावाच्या टोकाला एका बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये मी रात्री एकटी कशी राहू? ती शेखरच्या गळ्यात पडून रडू लागली. शेखरलाही काही सुचेनासे झाले. दिवसातून एखाद दुसरा तास या जागेत घालवणं कुठे, आणि हे असं अख्खी रात्र एकटीने काढणं. घटनाच इतक्या भराभर घडत गेल्या की विचार करायला वेळच मिळाला नव्हता. अर्पिताने शेखरला घट्ट पकडून ठेवले होते. शेखर, मला एकटीला सोडून जाऊ नकोस. मला खूप भीती वाटतेय. तिचा जप सुरू होता. काय करावे ते शेखरला सुचेना. मी घरी जाऊन कपडे घेऊन येतो, अशी तिची समजूत घालून त्याने कशीबशी सुटका करून घेतली. घरी काय कारण सांगावं त्याला कळेना. संतापलेल्या आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला. आणि शीतल, तिने बेडरूमचं दार लावून अबोलपणे आपला निषेध नोंदवला होताच. शिवाय शैलेश आणि शाल्मली, आपली निरागस मुलं. शेखरचं मन दोलायमान झालं. कुठून या झमेल्यात पडलो असं त्याला वाटलं, पण ते क्षणभरच. अर्पिताचा अश्रूभरला व्याकुळ चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याचं मन अर्पितावर स्थिर झालं. आपण अर्पिताला आधार द्यायलाच हवा. बिचारी अर्पिता एकटी कशी राहील? बाबा, तुम्ही रोज रोज उशिरा का येता? शाल्मली दारातच उभी राहून बाबांची उलट तपासणी घेऊ लागली. अगं, मला ऑफिसमध्ये खूप काम असतं. मोठा साहेब झालो आहे ना. आता तर मला टूरवर जावं लागणार आहे. टूरवर म्हणजे वाघाचे पंजे. शाल्मली, तुझी खेळणी आवर बघू आधी. जा, आई हाक मारतीये. शोभाताईंनी शाल्मलीला आत पाठवले. टूरवर जाणार की त्या बाईकडे? त्या बाई या शब्दांवर जोर देत शोभाताईंनी छदमीपणे विचारले. शेखर न बोलता गप्प बसून राहिला. त्याचे मौनच त्याचे वागणे उघड करीत होते. शेखरच्या वागण्याने शीतलच्या मनातून तो साफ उतरला होता. तिच्या मनाची अवस्था तिच्या आवडत्या कवयित्री अबलच्या कवितेसारखी झाली होती.
ती कवितेचा एक एक शब्द आठवू लागली. कळत न कळत बंद होत असतं एक एक दार, कळत न कळत बंद होत असतं एक एक दार. खरं तर बंदही नव्हेच, विरून जात असतं आसपासच्या भिंतीत. दारांचे संदर्भच हरवत जातात भिंतींच्या फिकट रंगात. निसटत जातात आठवणी, माणसं, नाती, अस्तित्व आणि एकूणच अवकाश. अन मग उरतो केवळ एक सफेद कॅनव्हास, नुसताच निर्लेप, धूसर. अन मग उरतो केवळ एक सफेद कॅनव्हास, नुसताच निर्लेप, धूसर. अगदी असंच तर झालंय आपलं. शेखरचं अस्तित्वच मनातून पार पुसलं गेलंय. शेखर टूरवर जाणार म्हणजे कुठे जाणार याची कल्पना शोभाताईंना आली. पुढे काय होतं बघूया पुढील भागात. आणि मंडळी, कादंबरी कशी वाटतेय ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.